ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्ञानेश्वरी ओवी पारायण अध्याय 18 मोक्ष संन्यास योग भाग दुसरा. ओव्या आहेत 135 ते 277. श्लोक 3. त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे. एका फळाभिलाष न ठाके ते कर्मा ते म्हणती बंधके जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे. काजिव्हा लंपट रोगिया अन्ने दूषी धनंजया अंगा न रुसे कोढिया मासिया कोपे. तैसे फळ काम दुर्बळ म्हणती कर्मची किडाळ मग निर्णयो देती केवळ त्यजावे ऐसा. एक म्हणती यागादिक करावेची आवश्यक जे ये वाचून शोधक आन नाही. मन शुद्धीचा मार्गी जै विजये व्हावे वेगी तरी कर्म सबळा लागी आळसून कीजे. भांगार आथी शोधावे तरी आगी जेवी नुबगावे का आरिसया लागी साचावे अधिक रज. ना लुगडी चोखे होवावी ऐसे आथी जरी जीवी तरी संवदनी न मानावी मलिन जैसी. तैसी कर्मे क्लेशकारे म्हणून न न्यावी अव्हेरे का अन्न लाभे अरुवारे रांधिती येऊणे. इही इही गा शब्दी एक कर्मी बांधविती बुद्धी ऐसा त्यागू विसंवादी पडोनी ठेला. श्लोक 4. निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. पर्याता विसंवादू तो फिटे त्यागाचा निश्चयो भेटे तैसे बोलो गोमटे अवधान देई. तरी त्यागू एथ पांडवा त्रिविधूपै जाणावा तया त्रिविधाही बरवा विभागू सांगो. त्यागाचे तिन्ही प्रकार की जती जरी गोचर तरी तू इत्यर्थाचे सार इतुले जाण. मज सर्वज्ञाची ये बुद्धी जे आलोट माने त्रिशुद्धी ते निश्चय तत्व आधी अवधारी पा. परी आपुलिये सोडवणे जो मुमुक्षु जागो म्हणे तया सर्वस्वे करणे हेची एक. श्लोक 5. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. जिये यज्ञदान तपादिके ये कर्मे आवश्यके तिये न सांडावी पांथिके पाऊले जैसी. हारतले न देखिजे तव मागू न संडीजे कान धाता न लोटीजे भाणे जेवी. नावथडी न पवता न सांडीजे केळी न फळता का ठेविले न दिसता दीपू जैसा. तैसे आत्मज्ञान विखी जब निश्चिती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीन. पैस्वाधिकारानुरूपे तिये दाने यागतपे अनुष्ठावीची आक्षेपे अधिकेवर. जे चालणे वेगावत जाये तो वेगू बैसा वयाची होये तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. अधिके जव जव औषधी सेवेची मांडी बांधी तव तव मुकीजे व्याधी तयाचिये. तैसी कर्मे हातोपाती जैकी जती यथा निगुती तै रजत मे झडती झाडा देऊनी. का पाठो वाटी पुटे भांगारा खारू देणे घटे तै कीड झडकरी तुटे निर्व्याजू होय. तैसे निष्ठा केले कर्म झाडी करुनी रजतम सत्व शुद्धीचे धाम डोळा दावी. म्हणून या धनंजया
सत्वशुद्धी गिवसितया तीर्थांची आसावाया आली कर्मे. तीर्थे बाह्य मळुक्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. तृषार्ता मरुदेशी झळे अमृते वोळली जैसी ही अंधा लागी डोळ्यांसी सूर्यू आला. बुडतया नयेची धाविन्नली पडतया पृथ्वीच कळवळिली निमतया मृत्यूने दिधली आयुष्य वृद्धी. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसे रसरीती मरता राखिला विषय. तैसी एके हात वटिया कर्मे की जती धनंजया बंधकेची सोडवावया मुख्य होती. श्लोक 6. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. आता तेची हातवटी तुझ सांगो गोमटी जया कर्मासी किरीटी कर्मची रुसे. तरी महायाग प्रमुखे कर्मे निफजताही अचुके कर्तेपणाचे न ठाके पुंजणे अंगी. जे मोले तीर्था जाये तया मी यात्रा करीतू आहे ऐसी श्लाघाची नोहे तो जीवी. कामुद्रा समर्थाचिया जो एकटू झोंबेराया तो मी जिनता ऐसिया गर्वान ये. जो कासे लागो नीतरे तया पोहती उर्मी नुरे पुरोहितू नाविष करे दातेपणे. तैसे कर्तृत्व अहंकारे नेघोनी यथा अवसरे कृत्य जाताची निरहरे सारी जती. आणि केला कर्मी पांडवा जो आधी फळाचा यावा तया मोहरा हो नेदावा मनोरथू. आधीची फळी आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया परावे बाळ धाया पाहिजे जैसे. पिंपरू वाचिया आशा न शिंपिजे पिंपळू जैसा तैसिया फळ निराशा की जती कर्मे. सांडूनी दुधाची टकळी गोवारी गावधने वेटाळी किंबहुना कर्मफळी तैसे की जे. ऐसी हे हातवटी घेऊनी जे क्रिया उठी आपुलिया आपण गाठी लाहेची तो. म्हणूनी फळी लागू सांडोनी देह सांगू कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. जो जीव बंधे शिणला सुटके जाचे आपला तेने पुढत पुढती या बोला आनन कीजे. श्लोक 7. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः. ना अंधाराचे निरोखे जैसी डोळा रोवी जती नखे तैसा कर्मद्वेषे जो अशेखे कर्मेची सांडी. तयाचे जे कर्म सांडणे ते तामसपै मी म्हणे शिसाराचा रागी लावणे शिसची जैसे. हा गा मार्गू दुवाडू होये तरी निस्तरिती लपाये की तेची खांडणे आहे मार्गापराधे. भुकेलिया पुढे अन्न हो का भल तैसे उन तरी बुद्धी न घेता लंघन भाणे पापरा हालया. तैसा कर्माचा बाधू कर्मे निस्तरी जे करीते निवर्मे हे तामसू नेणे भ्रमे माजविला. की स्वभावे आले विभागा ते कर्मची वो संडी पैगा तरी झणे आतळा त्यागा तामसातया. श्लोक 8. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत सकृत्वा राजसं त्यागं नैव त्याग फलं लभेत. अथवा स्वाधिकारू बुझे आपले विहित ही सुजे परी करितया उमजे निबरपणा. जे कर्मारंभाची कड नावेक होय दुवाड वाहतीये वेळे जड
शिदोरी जैसी. निंब जिभे कडवटू हिरडा पहिले तुरटू तैसा कर्मा ऐल शेवटू खणुवाळा होय. गायी दुवाड शिंग शेवंतीये अडव आंग भोजन सुख महाग रांधता थाळी. तैसे पुढत पुढती कर्म आरंभीच अति विषम म्हणून तो ते श्रम करिता मानी. एरवी विहितत्वे मांडी परी घालिता असुरवाडी येथ पोळला ऐसा सांडी आदरिलेही. म्हणे वस्तू देहा सारिखी आली बहुवे भाग्य विषेखी माझा चुका कर्माधिकी पापिया जैसा. केले करबी जे द्यावे ते झणे मज होआवे आजी भोगू नाका बरवे हातीचे भोग. ऐसा शरीराची या क्लेशा भेणे कर्मे वीरेशा सांडी तो परियेसा राजस त्यागू. एरवी तेथही कर्म सांडे परित्याग फळ न जोडे जैसे उतले आगी पडे ते होमान लगे. का बुडोनी प्राण गेले ते अर्धोदकी निमाले ते म्हणून ये जाहले दुर्मरणची. तैसे देहाचे निलोभे जेणे कर्म पाणी सुभे तेने साच न लभे त्यागाचे फळ. किंबहुना आपुले जै ज्ञान होय उदया आले तै नक्षत्रा ते पाहले गिळी जैसे. तैशास कारण क्रिया हारपती धनंजया तो कर्मत्यागू ये जया मोक्ष फळासी. ते मोक्ष फळ अज्ञाना त्याग्या नाही अर्जुना म्हणून तो त्यागू न माना राजसूत. तरी कोणे पाएथ त्यागे ते मोक्ष फळ घररी घे हे ऐक प्रसंगे बोली जेल. श्लोक 9. कार्यम इत्येव यत्कर्म नियतम क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः. तरी स्वाधिकाराचे निनावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी. परी हे मी करी तू असे ऐसा आठवू त्यजी मानसे तैसेची पाणी दे आशे फळाचीये. पै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केली या दोन्ही पतना हेतू होती. तरी दोन्ही ये त्यजावी मग माताची ते भजावी वाचून मुखा लागे वाळावी गायची सगळी. आवडतीये फळी असा रे साली आठोळी त्यासाठी अवगळी फळाते कोणी. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. तरी या दोहीचा विखी जैसा बापू नातळे लेकी तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया. हा तो त्याग तरुवरू जोगा मोक्ष फळे ये थोरू सात्विक ऐसा डगरू यासीची जगी. जाळूनी बीज जैसे झाडा की जे निर्वंशे फळ त्यागूनी कर्म तैसे त्यजिले जेणे. तया लागत खेवो परिसी धातूची गंधी काळिक जैसी जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. मग सत्वे तेने चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे तेथ मृगांबू सांज वेळे होय जैसे. तैसा बुद्ध्याधिकांपुढा असतू विश्वा भासू हा येवढा तो न देखे कवणी कडा आकाश जैसे. श्लोक 10. न द्वेष्ट कुशलम कर्म कुशले नानुषज्यते त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशय. म्हणून प्राचीनाचे निबळे आली कृत्ये कुशला कुशले तिये व्योमा अंगी आभाळे जिराली जैसी. तैसी तयाची दिठी कर्मे चोखाळली किरीटी म्हणून सुख दुःखी उठी पडे ना तो. तेने शुभ कर्म जाणावे मग ते हर्षे करावे का अशुभ लागी होवावे द्वेषियाना.
तरी या विषयीचा काही तया एकूही संदेहो नाही. जैसा स्वप्नाचा काठाई जागिनलिया. म्हणून कर्म आणि कर्ता या द्वैत भावाची वार्ता. नेणे तो पांडुसुता सात्विक त्यागो. ऐसेनी कर्मे पार्था त्यजिली त्यजिती सर्वथा. अधिके बांधिती अन्यथा सांडिली तरी. श्लोक 11. नहि देहभृतां शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः. यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. आणि हा गा सव्यसाची मूर्तीची होऊनी देहाची. खंती करीती कर्माची ते गावडे गा. मृत्तिकेचा विटू घेऊनी काय करील घटू. केहुता ताथू पटू सांडील तो. तेवीची वन्हित्व अंगी आणि उभे उबगणे आगी. तो दीपू प्रभे लागी द्वेषू करील काही. हिंगू त्रासीला घाणी तरी कैचे सुगंधत्व आणि. द्रवपण सांडूनी पाणी केवी राहे ते. तैसे शरीराचे नि आभासे नांद तू जव असे. तव कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी. आपण लाभिजे टिळा म्हणून पुसोये वेळोवेळ. मा घाली फेडी निडळा का करू ये गा. तैसे विहित स्वये आदरिले म्हणून त्यजूये त्यजिले. परी कर्मची देह आतले ते का सांडे. जे श्वासोच्छ्वासावरी होत निजे लिया ही वरी. काही न करण्याची परी होती जयाची. त्या शरीराचे निमिसके कर्मची लागले ते असिके. जिता मेलया न ठाके या रीती. यया कर्मा ते सांडिती परी. एकीची ते अवधारी. जे करिता न जाई जे हारी फळाशेची. कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधू उद्दीपे. तेथ रज्जु ज्ञाने लोपे व्याळ शंका. तेने आत्मबोधे तैसे अविद्येसी कर्मनाशे. पार्था त्यजिजे जै ऐसे तै त्यजिले होय. म्हणून या परिजगी कर्मे करिता मानू त्यागी. येर मूर्छने नाव रोगी विसावा जैसा. तैसा कर्मिशिणे एकी की विसावो पाहे आणिकी. दांडेयाचे धाय बुकी धाडणे जैसे. परी हे असो पुढती तोची त्यागी त्रिजगती. जेणे फळ त्यागे निष्कृती नेले कर्म. श्लोक 12. अनिष्टम मिष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मण फलम. भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळा गायया. समर्थते की भोगावया जे न सांडितीची आशा. आपणची बिऊनी दुहिता की न मम म्हणे पिता. तो सुटे की प्रतिग्रहिता जावाये शिरके. विषाचे आगरही वाहती ते विकिता सुखे लाभे जिती. येर निमाले जे घेती वेचोनी मोले. तैसा करता कर्म करू अकर्ता फळाशा न धरू. येथ न शके आवरू दोघा तेही कर्म. वाटे पिकलिया रुखाचे फळ अपेक्षी तयाचे. तेवी साधारण कर्माचे फळ घेतया. परी करूनी फळ नेघे तो जगाचा कामी न रिघे. जे त्रिविध जग अवघे कर्मफळ हे. देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर. तरी ते तव त्रिप्रकार कर्मफळ पै. तेची एक गा अनिष्ट एक ते केवळ इष्ट. आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐसे. परी विषय म्हणता बुद्धी अंगी सुनी अविधी. प्रवर्तती जे निषिद्धी कुव्यापारी. तेथ कृमी कीट लोष्ट हे देह लाहती निकृष्ट. तया नाम हे अनिष्ट कर्मफळ. का स्वधर्मा मानू देता स्वाधिकारू पुढा सुता. सुकृते कीजे पुसता आमनाया ते.
तै इंद्राधिक देवांची देहेलाही जती सव्यसाची तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा. आणि गोड आंबट मिळे तेथ रसांतर फरसाळे उठी दोही वेगळे दोही जिणते. रेचकुची योग वशे होय स्तंभावया दोषे तेवी सत्यासत्य समरसे असत्य जिणिजे. म्हणून समभागे शुभाशुभे मिळोनी अनुष्ठानाचे उभे तेणे मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. ऐसे त्रिविध या भागी कर्मफळ मांडलेसे जगी हे नसंडी तयासी भोगी जे सूदले आशा. हेथ जिव्हेचा हातू फाटे तव जेविता वाटे गोमटे परिपरिणामी शेवटे अवश्य मरण. सवचोर मैत्री चांग जवन पावी जेते दांग सामान्य भली अंग न शिवे तव. तैसी कर्मे करिता शरीरी लाहती महत्वाची फरारी पाठी निधनी एकसरी पावती फळे. समर्थू आणि ऋणिया मागो आला बाईनिया न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगू. मग कणिसवनी कणू झडे तो विरुढला कणिसा चढे पुढती भूमी पडे पुढती उठी. तैसी भोगी जे फळ होय ते फळांतरे वीत जाय चालता पावो जाय जिणी जे जैसा. उताराची ये सांगडी ठाके ते ऐलीच थडी तेवी न मुखी जती वोढी भोग्याची ये. पैसाध्य साधन प्रकारे फळ भोगू तोगा पसरे एवं गोविले संसारे अत्यागी ते. एरी जाईची या फुला फाकणे त्याची नाम जैसे सुकणे तैसे कर्ममिशे न करणे केले जिही. बीजची वरोसी वेचे तै वाढती कुळवाडी खाचे तेवी फळत्यागे कर्माचे सारिले काम. ते सत्वशुद्धी साहाकारे गुरुकृपामृत तुषारे सासिन्नलेनी बोधे वोसरे द्वैत दैन्य. तेव्हा जगदा भासमिशे स्फुरे ते त्रिविध फळ नाशे येथ भोगता भोग्य आपैसे निमाले हे. घडे ज्ञान प्रधानू हा ऐसा संन्यासू जया वीरेशा ते फळ भोग सोसा मुकलेगा. आणि येणे कीर संन्यासे जै आत्मरूपी दिठी पैसे तै कर्म एक ऐसे देखणे आहे. पडोनी गेली या भिंती चित्रांची केवळ होय माती की पाहाले या राती अंधारे उरे. जै रूपची नाही उभे तै साऊली काह्याची शोभे आरसे न वीण बिंबे वदन केपा. फिटली या निद्रेचा ठावो कैचा स्वप्नासी प्रस्तावो मग ते साचका वावो कोण म्हणे. तैसे गा संन्यासे येणे मूळ अविद्येसी नाही जिणे मातीयेचे कार्य कोणे घेपे दिजे. म्हणून संन्यासी ये पाही कर्माची गोठी कीजे लकाई परी अविद्या आपुला देही आहे जैका. जै कर्तेपणाचे निथावे आत्मा शुभाशुभी धावे दृष्टी भेदाची ये राणीवे रचलीसे जै. तै तरी गा सुवर्मा बीजावळी आत्मया कर्मा अपाडे जैसी पश्चिमा पूर्वेसी का. ना तरी आकाशा का आभाळा सूर्या आणि मृगजळा बीजावळी भूतळा वायुसी जैसी. पांघरोनी नईचे उदक असे नईची माझी खडक परी जाणसी का वेगळीक कोडीची ते. हो का उदका जवळी परिसीना नीची ते बाबुळी काय सांगास्तव काजळी दीपू म्हणोये. जरी चंद्री जाला कलंकू तरी चंद्रेसी नभे एकू आहे दिठी डोळ्या विवेकू अपाडू जैसा. नाना वाटा वाटे जातया बोघा बोघी वाहतया आरिसया आरिसा पाहतया
अपाडू जे तुला. पार्था गाते तुले निमाने, आत्मेनिसी कर्मसीने, परी घेव विजे अज्ञाने, ते कीर ऐसे. विकासे रवी ते उपजवी, धृती अली करवी भोगवी, ते सरोवरी का बरवी, अब्जिनी जैसी. पुढत पुढती आत्मक्रिया, अन्य कारण काची तैशिया, करू पाचाही तया कारणारूप.